संघर्ष ते आंतरराष्ट्रीय पदार्पण. मूळ गाव अहिल्यानगरचं चंदनापुरी, तर लहानपण गेलं डोंबिवलीत. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षापासून डोंबिवली ते मुंबई असा रेल्वेने एकट्याने प्रवास करत क्रिकेटचे धडे त्याने गिरवले. मुंबई क्रिकेट गाजवल्यानंतर टीम इंडियात निवड झाली, पण अंतिम 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी तब्बल 16 महिने वाट पाहावी लागली. 2013 मध्ये कसोटी पदार्पण झाले. त्याने ज्या सामन्यात शतक झळकावले तो सामना भारत कधीच हरलेला नाही. सेना देशातील बादशाह व द्रविडचा प्रभाव. IPL मध्ये द्रविडचे मार्गदर्शन त्याला लाभले. कोणताही आक्रमकपणा न करता शांत राहून खेळण्याच्या शैलीवर द्रविडचा स्पष्ट प्रभाव त्याच्याकडून दिसला. पुढील काळात राजस्थान रॉयल्सचे कर्णधार पदही त्याने सांभाळले. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी आणि वनडेत आपले पहिले शतक झळकावणारा पहिला भारतीय बनला. ऐतिहासिक गाभा विजयाने पुनरागमन. विराट आणि प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असताना त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला. संघातून वगळल्यानंतरही हार न मानता देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत 2023च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पुनरागमन त्याने केले आणि संकटात सापडलेल्या भारतासाठी एकट्याने झुंज दिली. अजिंक्य पर्वाचा हा असतं. अजिंक्य म्हणजे ज्याला हरवता येत नाही तो कर्णधार असताना भारतीय संघ कधीच हरला नाही. गेले 20 वर्ष संघासाठी सर्व काही देणारा, क्रिकेटमध्ये याच अजिंक्य पर्वाचा आज अस्त झाला. कॅप नंबर 278 सायनिंग ऑफ. तुझा प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. तुझा वारसा नेहमीच अजिंक्य राहील. मिस यू, अजिंक्य रहाणे.